सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करू नये या मागणीसाठी एकलव्य संघटनेने निदर्शने केली आहे। हैदराबादच्या गॅजेटनुसार बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गात समाविष्ट होण्याच्या मागणीला विरोध करीत कोणत्याही समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करू नये अशी मागणी करीत एकलव्य संघटनेतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात 12 सप्टेंबर रोजी निदर्शने करण्यात आली आहे। तसेच प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले। बंजारा समाजाला एसटी आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना शिफारस पत्र देणाऱ्या आमदार खासदार यांचा यावेळी आंदोलकांनी निषेध व्यक्त केलाय। आंदोलनात संघटनेचे प्रदेश संघटक ॲडव्होकेट राजेंद्र वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष कमलकांत सूर्यवंशी, जिल्हा संघटक विश्वनाथ सोनवणे, धुळे तालुका अध्यक्ष युवराज वाघ, खंडू पवार, डोंगर मोरे, भीमराव ठाकरे, टकशील बिल, ताराचंद वाघ, भिका गायकवाड, राजेंद्र सोनवणे, भोलागिरी महाराज यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। एकलव्य संघटना, भील प्रदेश मुक्ती मोर्चा या सर्व आदिवासी संघटनांमार्फत गेल्या 2 तारखेपासून हैदराबाद गॅजेटचा गैरअर्थ काढत बंजारा बांधवांनी एसटी आरक्षणात मागणी केलेली आहे। याचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी सर्व आदिवासी संघटना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। त्याचबरोबर ज्या आमदारांनी ज्या खासदारांनी बंजारा समाजासाठी शिफारस पत्र दिलेलं आहे अशा सर्व आमदारांचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। येणाऱ्या काळामध्ये जर शासनाने कुठल्याही समाजाला, बंजारा समाजाला नाही, जर कुठल्याही समाजाला, कुठल्याही समूहाला आदिवासी समाविष्ट करण्यासंदर्भात हालचाली केल्या तर या महाराष्ट्रातला आदिवासी पेटून उठेल आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये तीव्र असं आंदोलन या ठिकाणी होणार आहे। या पुढील काळामध्ये आम्ही सगळेजण मिळून एकत्रित येऊन वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन धुळ्यामध्ये आणि महाराष्ट्रभरमध्ये करायचं आमचं नियोजन आहे। त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 16 तारखेला या सर्व आमदारांना जोडे मारो आंदोलन या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे। त्याचा देखील उल्लेख आमच्या या निवेदनामध्ये आहे। जर या आमदारांना आदिवासींच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर त्या आमदारांना आदिवासींकडे मतदान मागण्याचा कुठलाही अधिकार नाही। म्हणून या सगळ्या आमदारांना आम्ही सूचित करतो की तुम्ही सावध राहा। भविष्यात आदिवासी संघटना तुमच्या घरी येऊन देखील आंदोलनं करतील असा देखील इशारा या आपल्या माध्यमांचा मार्फत त्यांना आम्ही देत आहोत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।